मित्रांनो, रब्बी हंगाम 2025 करिता आता सरकारच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण अपडेट शेतकऱ्यांसाठी आलेला आहे। या अपडेटच्या माध्यमातून 6 पिकांनाच फक्त पीक विमा इथं मंजूर करण्यात येणार आहे, बाकीच्या पिकांना इथं पीक विमा मंजूर करण्यात येणार नाही। आता हे महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला माहिती असणे अत्यंत गरजेचे असणार आहे। जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी इथं अपडेट सरकारने दिलेली आहे। बघा, राज्यातील रब्बी हंगाम 2025 करिता प्रधानमंत्री पीक विमा योजना इथं लागू करण्यात आलेला आहे। राज्यातील राबवण्यात इथं सुधारित जाणाऱ्या जे काही पीक विमा योजनेच्या अंतर्गत रब्बी हंगाम 2025 करिता पीक विम्याचे अर्ज भरण्यात इथं सुरुवात झालेली आहे। राज्यामध्ये विविध जिल्ह्यात 2 गटांमध्ये इथं वर्गीकरण करून SIC ऑफ इंडिया आणि ICI इथं लोंबट या कंपनीच्या माध्यमातून पीक विमा योजनेचे अर्ज भरायला सुरुवात करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये रब्बी हंगामासाठी 6 पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये इथं जसं की रब्बी ज्वारी, इथं जिरायत आणि बागायत आहे। याच्याच प्रमाणे गहू, जिरायत आणि बागा आणि हरभरा असेल तर याचबरोबर कांदा असेल आणि उन्हाळी भुईमुग असेल तर उन्हाळी धान असेल तर अशा 6 पिकांसाठी वेगवेगळ्या इथं क्लस्टर्समध्ये ही योजना राबवली जाणार आहे। यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर ज्वारी या पिकांसाठी रब्बी ज्वारी, बागायत आणि जिरायत असेल तर याच्यासाठी जसं की 30 नोव्हेंबर पर्यंत शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे। आता हरभरा असेल, गहू असेल, याचबरोबर रब्बीचा कांदा यासाठी जसं की 15 डिसेंबर 2025 पर्यंत शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी अर्ज करता येणार आहे। तर उन्हाळी भात असेल आणि उन्हाळी भुईमुग या 2 पिकांसाठी 31 मार्च 2026 पर्यंत शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहे। आता इथं रब्बी हंगाम 2025चा जो पीक विमा भरत असताना शेतकऱ्यांना आपल्या जवळच्या CSC सेंटरच्या माध्यमातून किंवा जे काही इथं पीक विमा योजनेच्या माध्यमातून नियुक्त करण्यात आलेले आहे एजंट आहे, याच्या माध्यमातून पीक विमा भरता येणार आहे। आता अर्जदार शेतकऱ्यांना आपल्या बँकेच्या माध्यमातून सुद्धा इथं पीक विमा भरता येणार आहे। आता एखाद्या अर्जदार शेतकऱ्याला या योजनेच्या अंतर्गत जर आपण सहभाग नोंदवायचा असेल तर या योजनेच्या माध्यमातून बाहेर देखील राहू शकतो। याच्यासाठी तशाही प्रकारे इथं बँकेला एक अर्ज तुम्हाला द्यावा लागणार आहे, पत्र द्यावं लागणार आहे। अर्थात रब्बी हंगाम 2025 करता इथं सुद्धा राबवली जाणारी पीक विमा योजनेच्या ऐच्छिक स्वरूपामध्ये राबवली जाणार आहे। मित्रांनो, याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर 2 समूहाचा इथं समावेश करण्यात आलेला आहे। यामध्ये जसं की धाराशिव, बीड आणि लातूर या 3 जिल्ह्यांमध्ये ICI लोंबट या कंपनीच्या माध्यमातून पीक विमा भरता जाणार आहे आणि त्यांना भरता सुद्धा येणार आहे। याच्यासाठी बघा, 1 नोव्हेंबर 2025 पासून अर्ज इथं भरायला सुरुवात झालेली आहे। तर आपण पाहायला गेलं तर अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर, वाशिम, बुलढाणा, सांगली, सातारा, नंदुरबार आणि छत्रपती संभाजीनगर, पालघर, रायगड, भंडारा, परभणी, नागपूर, सोलापूर, वर्धा, जळगाव, सातारा, सांगली आणि गोंदिया, कोल्हापूर, नांदेड, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, हिंगोली, अकोला, पुणे, धुळे, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ऑफ इंडिया या कंपनीच्या माध्यमातून पीक विमा योजना राबवली जाणार आहे। मित्रांनो, रब्बी हंगाम 2025च्या पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर ID असणं बंधनकारक असणार आहे। यामध्ये शेतकऱ्यांना आधार नंबर प्रविष्ट केल्यानंतर त्या शेतकऱ्याचा फार्मर ID ऑटोमॅटिकली घेतला जाणार आहे। आता शेतकऱ्यांकडे इथं जर फार्मर ID नसेल तर रब्बी हंगामाकरिता तुम्हाला पीक विमा योजनेची इथं नोंदणी करता येणार नाही आणि सहभाग सुद्धा तुम्हाला घेता येणार नाही। रब्बी हंगाम या योजनेचा सहभागी होत असताना फार्मर ID बरोबरच शेतकऱ्यांना आपला 7/12 जोडणं आवश्यक असणार आहे। आपला पीक पेरा ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं इथं पेरलेल्या पिकाची माहिती असणार आहे, अशा प्रकारचं पीक पेरा जोडावा लागेल। बँकेचं पासबुक जोडावं लागेल। या समावेश क्षेत्र किती आहे आणि किती शेतकऱ्यांमध्ये तुम्ही कोणतं पीक इथे पेरलेलं आहे याची संपूर्ण अपडेट आणि संपूर्ण माहिती तुम्हाला तिथे टाकावं लागणार आहे आणि पीक पेरा फॉर्म सुद्धा तुम्हाला भरावा लागणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, आता अर्थात इथं संमतीपत्र अर्थात बँक देखील या योजनेमध्ये सहभागी इथं जोडला जाणार आहे आणि अशा प्रकारच्याच कागदपत्रासह शेतकऱ्यांना आता दिलासा विविध मुदतीमध्ये या पीक विमा योजनेच्या सहभागी होण्यासाठी त्यांना मिळालेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता रब्बी हंगाम 2025 करिता पीक विमा योजना राबवली जात असताना यामध्ये कुठल्याही प्रकारचं ट्रिगर लागू करण्यात आलेलं नाही। ही योजना सुद्धा पीक विम्याच्या अंतिम इथं अहवालाच्या आधारे मिळाल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी राबवली जाणार आहे। अर्थात यामध्ये पीक कंपनीच्या अंतिम अहवालाच्या आधारेच जे शेतकरी पात्र होतील त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, बघा अशा प्रकारे रब्बी हंगाम 2025 करिता पीक विमा योजनेचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहे। यांच्या संदर्भातील एक महत्त्वाची अशी अपडेट आपण माहिती घेतलेली आहे आणि पुढे देखील जे महत्त्वाचं अपडेट आणि महत्त्वाची माहिती येईल तर ते माहिती जर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील। शेतकरी मित्रांनो, तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच शेअर करायचा आहे, जेणेकरून त्यांना देखील हे महत्त्वपूर्ण माहिती भेटणार। तर अशा पद्धतीची माहिती आहे। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।